सद्गुरुनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मदाद्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की समर्थ सद्गुरु नाना महाराज की श्री समर्थ सद्गुरु बापूराव महाराज की श्री समर्थ सद्गुरु मायाबाई महाराज की सजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिवतमसा राशिन्नाशयति विघ्नः शारदा शारदा पूजं वदनां वदनां तुमे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात् शान्ति मूर्ति मतिर्मृदुरा योगाग्नियुद्धाचः स्रोतस्मार्थ सुकर्म कर्म परमः वेदांत विद्युद्धः श्रीमत्सद्गुरु वासुदेव करुणा गंगामुदारधरः नानाप्येक्यरसः सदा विजयते नानातराणेकर शरणागताशी सदा बोधते जया षडरिपुंजावनि स्पर्शनहि जय आर्तभक्तासि संतोष भावी नमो सद्गुरु बापुरावासि भावी कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो माय महामाय सर्वसिद्धिप्रदायिने अन्नं वस्त्रं तथा द्रव्यं देहि मे परमेश्वरी सद्गुरुनाथ महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय
कीर्तनीय सद्गुरुराया कीर्तनीय सद्गुरुराया कीर्तनीय सद्गुरुराया कीर्तनीय सद्गुरुराया कीर्तनीय सद्गुरुराया मती मंडवी दीन दीन परी मनात वाटे दीन दीन परी मनात वाटे दीन दीन मनात वाटे दीन दीन परी मनात वाटे मनात वाटे मनात वाटे मनात वाटे मनात वाटे दीन दीन परी मनात वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी सद्गुरुराया कीर्तनी सद्गुरुराया कीर्तनी सद्गुरुराया कीर्तनी सद्गुरुराया एका विनवी जनार्दना देवी एका विनवी जनार्दना देवी एका विनवी जनार्दना एका विनवी जनार्दना देवी एका विनवी जनार्दना
जन तारा या कीर्तनी या कीर्तनी निज जन तारा या कीर्तनी बार बार नहीं आवे अवसर 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 जाना तो कछु करने भलाई जाना तो कछु करने भलाई जन्म मरण सुख पावे अवसर बार बार नहीं आवे 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 अवसर वह संसार उसका पानी वह संसार उसका पानी पलखन में उड़ जावे अवसर पलखन में उड़ जावे अवसर बार बार नहीं आवे 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 अवसर
मरण सुख पावे वह संसार होस का पानी पलखन में उड़ जावे अवसर बार बार नहीं आवे सूरदास कहे हरि मिलन को हरि के गुण तुम गावे अवसर बार बार नहीं आवे सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुमार कृष्ण भगवान की जय। काही लोकांनी जय जयकार केला पण ज्यांनी केला नाही त्यांचेही आभार आणि ज्यांनी केला त्यांचेही आभार। तुमचा जय जयकार तुम्हाला आपल्या कानाने ऐकता येऊ शकतो। दत्ताच्या नवरात्रामध्ये कीर्तनाची सेवा आहे। कीर्तनकार कसाही जरी असला कसाही तरी कीर्तन गोड करून घ्या। सूरदास महाराजांचं पद्य आजच्या निरूपणाकरता घेतलेलं आहे। अवसर बार बार नहीं आवे अवसर म्हणजे संधी ती पुन्हा पुन्हा येणार नाही। एका सुभाषितामध्ये त्याचं वर्णन आहे योग्य वेळी योग्य काम झालंच पाहिजे। सुभाषितकार वर्णन करतात की निर्वाण दीपे किमुदैल दानम सूर्य गते वा किमु सावधानम वयोगते किमु वनिता विलासा वयोगते किमु खलु सेतुवंदा। जोपर्यंत नंदादीप तेवढ आहे तोपर्यंत तेल टाकण्यामध्ये अर्थ आहे। सूर्य गते वा किमु सावधानम चोरी व्हायच्या आतमध्ये सावध झालं पाहिजे। चोरी झाल्यानंतर सावधपणा काही उपयोगाचा नाही। माणसांना सापडत नाही म्हणून कुत्री आणतात नाही का त्यांच्या मार्फत शोध घेतात चोराचा। एक विद्यार्थी होता तो खोलीचा दरवाजा उघडून अभ्यास करत होता। त्यांनी सांगितलं एका आजोबानी तो बाबा दरवाजा लावून अभ्यास करत जा केव्हा चोरी होईल याचा नेम नाही। थोडा आजोबा मी जागीच असतो रात्रभर अभ्यास करतो मी। एक दिवस याच्या दुर्दैवाने याचा डोळा लागला या विद्यार्थ्याचा। चोर घरात घुसले आणि याला सोडून सर्व वस्तू घेऊन गेले। दुसऱ्या दिवशी आजोबा भेटले म्हणलं आजोबा काल चोरी झाली माझ्या इथे। मी तुला सांगितलं होतं बाबा दरवाजा लावून अभ्यास करत जा। आज चोरी झाली तर झाली उद्या मात्र मी दरवाजा लावून अभ्यास करत जाईल। सद्गुरुनाथ याला काय अर्थ आहे निर्वाण दीपे किमुदैल दानम चोरे गते वा किमु सावधानम वयो गते किम वनिता विलासा। लग्नाचं जोपर्यंत वय आहे तोपर्यंत लग्न करण्यात काय अर्थ आहे। पहिले हा नाही नाही म्हणतो मग गद्दे 25 उलटल्यानंतर आता यंदा आम्हाला कर्तव्य आहे याच्याकडे कोण जाईल मग मुलगी द्यायला नाही का। आधीच तर मुलींची संख्या कमी आहे मुलंच जास्त आहेत आणि कोणती संधी पुन्हा येणार नाही याचं वर्णन सूरदास महाराज आपल्या पद्यामध्ये करतात। नरदय ही जी संधी आहे ती पुन्हा पुन्हा प्राप्त होणारी नाही। तो समर्थांनी सुद्धा उपदेश केलेला आहे दासबोधामध्ये। नरदेही आली ऐक नरदेही आली ऐक काही करावे सार्थक जे भाविजे परलोक परम दुर्लभ नरदेहामध्ये आल्यानंतर पुन्हा पुन्हा मिळणारी संधी नाही आहे। नरदेह पुन्हा पुन्हा मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे। आजकाल वस्तूची वॉरंटी राहते गॅरंटी राहत नाही। सद्गुरुनाथ म्हणून नरदेही आली ऐक काही करावे सार्थक हा कसा मिळाला आपल्याला नरदेह। तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पावलो हा देह पावला हा देह
कसा मिळाला हो? पाप पुण्यम समम कृत्वा नरयोनीषु जायते. पावला हा देह काकतालीने आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे गाथेमध्ये. काकताली न्यायाने हा देह आपल्याला मिळालेला आहे. काकताली न्याय म्हणजे दृष्टांताने समजावून सांगतो, सहजगत्या उपलब्ध झालेला आहे. आणि एक राजा होता नगरीचा, मोठा हुशार होता. प्रजेचं पालन अतिशय आनंदानं करायचा तो. आणि एक दिवस राजाला लहर आली. राजाला कोणती लहर केव्हा येईल काही सांगता येत नाही. त्यांनी प्रधानजीला सांगितलं होतं, दवंडी पिटवा, मला आज कावळा पाहिजे. याच्यातलं सार घ्या तुम्ही दृष्टांतातलं. मला आज कावळा पाहिजे, दवंडी पिटवा. जो कावळा आणून देईल त्याला 2000 रुपयाचं बक्षीस मी देईल. दवंडी पिटवल्या गेली. की राजेसाहेबाला कावळा पाहिजे. त्या जमावानी पूर्ण ती दवंडी ऐकली, पण कोण कावळा पकडणार आहे. पण त्या जमावामध्ये लोकसमूहामध्ये गांधळा साधू होता, त्यांनी पण ऐकली. नदीवर आला, स्नान केलं, संध्या केली. संध्येमध्ये एक टाळी वाजवण्याचा प्रकार आहे, म्हणून त्यांनी टाळी वाजवली असा हात करून. जसा असा हात केला, टाळी वाजवली, एक कावळा याच्या बगलीत आला, सद्गुरुनाथ महाराज. आणि तो कावळा उडून लागला. पावला हा देह काकतालीने आहे. तर राजेसाहेबाला कावळा पाहिजे होता. निघाला, बगलेत कावळा घेतला, राजवाड्याकडे निघाला. आणि याचा लोभ उत्पन्न झाला. लोभ असा झाला की आपण एक कावळा पकडला तर 2000 रुपये मिळतील. असे 2-4 कावळे पकडले ना. लोभ मुलानी पापानी म्हटलं श्रुतीनी, क्रोध नाही म्हटलं. पुन्हा नदीवर आला, स्नान केलं, 2-4 कावळे पकडतोच म्हटलं. आता काही नाही, सोपं आहे. टाळी वाजवायची, कावळा हा बगलेमध्ये येईलच. पुन्हा स्नान केलं त्यांनी. आणि स्नान केल्यानंतर तो कावळा असा धरून होता. स्नान केल्यानंतर पुन्हा टाळी वाजवली, अशी टाळी वाजवली तो कावळा निसटून गेला. सद्गुरुनाथ महाराज. आता मला सांगा, किती वेळा टाळ्या वाजवल्या तर कावळा पुन्हा येणार आहे का? आपल्याला हा नरदेह असाच मिळालेला आहे. मग नरदेहाचं सार्थक करून घ्या. अवसर बार बार नाही आवे, ज्याना तो कछु करले भलाई, जन्म मरण सुख पावे. अवसर बार बार नाही आवे, वह संसार हो सका पाणी, पलखन में उड जावे. प्रपंच दुःखाचं मूळ आहे. प्रपंचामध्ये कोणीच सुखी नाही आहे. तुम्ही काय मी काय, एकच रडगाणं, दुःखच दुःख आहे. प्रपंचामध्ये दुःखच दुःख आहे. प्रपंच दुःखाचा द्रुम, प्रपंच दुःखाचा द्रुम, वाहिला चुंबित लोम, तेथे पाहती संभ्रम, सुखाची फळे. प्रपंच दुःखाचा द्रुम, वाढीला चुंबित लोम, तेथे पाहती संभ्रम, सुखाची फळे. प्रपंचातलं जे सुख आहे ते नाहीच आहे. अवसर बार बार नाही आवे, ज्याना तो कछु करले भलाई, जन्म मरण सुख पावे. अवसर बार बार नाही आवे. सांगण्याचं तात्पर्य की पशुदेहामध्ये ती सोय नाही आहे. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, या लागे भगवत प्राप्ती भगवंताची. पशुधनामध्ये ती सोय नाही आहे. म्हणून तुकाराम महाराज आपल्या सासूबाईला नेहमी सांगत असत, माझ्या रामाचं नाव तुम्ही घ्या, नरदेह पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. ती म्हणायला लागली, तुमच्या पांडुरंगाने विठ्ठलाने माझ्या मुलीच्या संसाराचं वाटोळं केलं, आता माझ्या मागे कशाला लागले, नाही काय? घ्या का घरी तुम्ही रामाचं नाव. तिने ऐकलंच नाही. जो संतांचा ऐकणार नाही, देवाचा ऐकणार नाही, त्याला देवाज्ञाच व्हायची. सासूबाईला देवाज्ञा झाली आणि तुकाराम महाराजांना हळहळ प्राप्त झाली. म्हणलं काय हिने ऐकलं नाही सासूबाईंनी आपल्या.
आणि 2 वर्षानंतर तुकाराम महाराजांची सासू त्यांच्या घराच्या मागचा जो उकिरडा होता तिथे चरायला आली. अंतर्ज्ञानाने ओळखलं ही सासू आहे माझी, पुढच्याच थेच मागचा शहाणा. म्हणून आपल्या बायकोला आवाज दिला, लागले तुला तुझी आई पाहिजे आहे का? आईला म्हणून 2 वर्ष झाले, आता पाहिजे आहे का तेवढं सांग. मेलेल्या माणूसचं जिवंत दाखवता येत असेल तर दाखवा. ठीक आहे म्हटलं. त्या आल्या जिजाबाई आणि तुकाराम महाराजांनी बोट दाखवले उकिरड्याची सरत आहे ती तुझी आई आहे. तर आईला गाडवीन म्हटल्यामुळे तिला राग आला. शेणाचं पोतेर हातात होतं तिच्या, फेकून मारलं त्यांच्या महाराजांच्या श्रीमुखावर. महाराजांनी तिथे अभंग रचला. बुवा तुम्हाला कसं माहित तुकाराम महाराजांच्या सासूबाईला गाडविणीचा जन्म प्राप्त झाला? मरण समयाला तसंच होतं महाराज. गीतेमध्ये त्याचं वर्णन आहे. यम यम वापी स्मरण भावा कच्चते कलेवरम तम तममपि कौन्तेय सदा तद्भाव भावितः. गीतेमध्ये श्लोकामध्ये वर्णन आहे, मरण समयाला जे विचार मनामध्ये असतील तो जन्म तुम्हाला प्राप्त होईल. कारण गीता सगळ्यात मोठा ग्रंथ आहे, गीतेसारखा ग्रंथ नाही. सगळ्यात मोठं व्रत आहे एकादशीच. बर्त बडो जग माये एकादशी, तीर्थ बडो जननी जनता है, नाम बडो हरि विष्णु सदाशिव, शास्त्र बडो भगवंत गीता है, दान बडो सबसे अन्नदान, ज्ञान बडो सबसे समता है, उद्धव चिदघन बाल बडो जिसके कीर्तन घर घर नित्य होता है. सद्गुरुनाथ महाराज सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान आणि ज्ञानामध्ये समता. उद्धव चिदघन महाराज म्हणतात की ज्याच्या घरी अखंड कीर्तन असतं तो सर्वात भाग्यवान आहे. तर तुकाराम महाराजांना अभंग रचायला सुरुवात केली. सासूबाई मी तुम्हाला सांगितलं होतं जिवंत असताना माझ्या रामाचं नाव घ्या, घेतलं नाही तुम्ही, ऐकलं नाही. तिथेच अभंग रचला महाराजांनी. माझ्या रामात विसरलीच, 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 माझ्या रामात, माझ्या माझ्या राम म्हणून गाढवी झालीस, म्हणून गाढवी झालीस, माझ्या राम विसरलीस, आता कैची पुरणपोळी, आता कैची पुरणपोळी. तुकाराम महाराजांच्या सासूबाईंना पुरणपोळी फार आवडत होती. आता काय उपयोग आहे सासूबाई? आता कैची पुरणपोळी, सदा उकिरडे धुंडाळी, सदा उकिरडे धुंडाळी, माझ्या रामा विसरलीस, माझ्या रामा विसरलीस.
लोकांचे हे हाल झाले, तुमचे आमचे काय होणार आहोत. म्हणून भगवत भक्ती ही कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. भगवत भक्तीशिवाय माणसाला तरुणापाय नाही आहे. प्रपंचातलं सुख हे दुःखदायक आहे. एकच गोष्ट प्रपंचामधली सुखही प्रदान करते आणि दुःखही प्रदान करते. एकच गोष्ट. 3 वर्षाचा मुलगा आईच्या मांडीवर खेळत आहे. मुलाचे बोबडे बोल नाही का, हट्टी. केव्हा कोणता हट्ट धरल, स्त्री हट्ट, राजहट्ट हे मोठे लट्ट, बाल हट्ट हे मोठे लट्ट. बाप मुलाला घेऊन बाजारात गेला तर बाबा ऊस घेऊन द्या, घेऊन दिलं. तोडून द्या, तोडून दिलं. बाल हट्ट. जोडून द्या. ऊस कुठे जोडणार आहे बाबा, नाही ना. म्हणून भगवंताची भक्ती नरदेहामध्ये अतिशय महत्वाची आहे. नरदेही आली ऐक काही करावे सार्थक, जेणे पाविले परलोक परम दुर्लभ जो. पंचविषयाचं सेवन मानव करतो प्रपंचामध्ये. भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे. कुरुंग मातंग पतंग भंग मीना हता पंचभिरेव पंच एक प्रमादी सकटम न हन्यते यस्येवते पंचभिरेव पंच. पंचविषयाचं सेवन शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याच्यामध्ये रममाण होतो जीव आणि परमात्म्याच्या भक्ती करण्याकरता विन्मुख होतो. म्हणून भगवंताची जी भक्ती आहे कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. आपण उत्सव कशाकरता करतो, आनंद व्यक्त करण्याकरता. आणि उत्सवामध्ये आनंद चिरंतन असतो, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तुम्ही कीर्तनाला आले, श्रोतेच नसेल कीर्तनाला बुवा काय ओरडणार आहे, नाही का. 5-25 का असे ना श्रोते आहेत ना. श्रोते नाही आहे. 3 प्रकार आहेत त्याचे, श्रोते, सोते आणि सरोते. बुवा कसा आहे, बुवाचं गाणं कसं आहे, बुवा उंच आहे का ठेंगणा आहे, नाही का. ते सरोते, त्यांना नावं ठेवल्याशिवाय काही जमतच नाही. म्हणून दीनदयाळ महाराजांनी सुद्धा आपल्या पदामध्ये तेच सांगितलं आहे. भजावे मनुजा हरिसी सतत भजावे मनुजा हरिसी सतत भजावे मनुजा हरिसी सतत भजावे मनुजा. दुर्लभ नरदेह क्रोधाधिक वरुजावे मनुजा हरिसे 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 कोण मी कैचा ओठुनी आलो, कोण मी कैचा ओठुनी आलो, कोण मी कैचा ओठुनी आलो, कोण मी कैचा ओठुनी आलो. त्वरित उमगावे मनुजा हरिसे सतत भजावे हरिसे सतत भजावे मनुजा दुर्लभ. याही पदामध्ये दुर्लभ हा नरदेह जाणून लिहिला. दुर्लभ
दुर्लभ आदर देह सतत भजावे दुर्लभ नर देह जाणुनी क्रोधाधिक वर जावे निशिदिनी सुजन पथासी धरुनिया मुक्तिपदावर जावे कोर्णमी कैचा कोठुनी आलो हेची त्वरित जावे मनुजा हरिसी सतत भजावे दीन दयाघन चरिता गाऊनी प्रेमामृते विदावे मनुजा हरिसी सतत भजावे सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव नरदेही आली ऐक नरदेह पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही म्हणून सूरदास महाराजांनी हे पद रचलेलं आहे की अवसर बार बार नाही आवे नरदेहाची संधी पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही म्हणून भगवंताची भक्ती करा दोन्ही पद एकमेकांना लागू आहे हरिसी सतत भजावे मनुजा दुर्लभ हा नरदेह जाणुनी पंचविषयाचं सेवन करणारा हा मानव आणि भगवंताची भक्ती जी शाश्वत सुख प्रसवणारी आहे ती करणे अगत्याच आहे आणि भक्ती ज्या आहेत त्या नवविधा प्रकारच्या भागवतामध्ये त्याचं वर्णनच आहे 2 वर्ष आपण याच्यात काढले कष्टामध्ये कोरोनाच्या साथीमुळे आता अमिक्रॉन आलाय अमिक्रॉन जमत नसेल तर आमिर खान म्हणा कारण केव्हा झालेला तो काही सांगता येत नाही हरिसी सतत भजावे मनुजा दुर्लभ हा नरदेह जाणुनी क्रोधाधिक वर जावे निशिदिनी सुजन पथासी धरुनिया मुक्तिपदावर जावे मनुजा हरिसी सतत भजावे भगवंताची भक्ती पुन्हा पुन्हा नरदेहाची संधी प्राप्त होणार नाही पंचविषयाला भुलून शब्द विषयाला भुलून हरिणाने आपला प्राण घेतला तो हरिण प्राणाला मुकला शब्द कुरुंग मातंग पतंग भृंगमीना हदा पंच बिरेव पंच एक प्रमादी स अन्यते स एव पंच पंच बिरेव पंच म्हटलं शब्द विषयाला भुलून हरणाने आपला प्राण सोडला गोष्ट अशी की व्यापारी जोडपं होतं पहा आणि व्यापारी जोडपं असताना त्याच्या कापडाचा वापर होता त्याचा झोपडी होती ही उदाहरण याच्यासाठी देऊन राहिलो की हरिण हा शब्द विषयाला म्हणून आपला त्यांनी प्राण सोडला हा या गावाला त्या गावाला कपड्याचा व्यापार करत 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 4 महिने घरी येत नव्हता पण या बाईला सतार वाजवण्याचा छंद होता सतार आणि गायन पती घरी नसला म्हणजे प्रातःकाळी उठायचं सतार काढायची एक दिवस असेच सतार तिने काढली आणि सुस्वर स्वरांनी आळवायला सुरुवात केली भजन म्हटलं बा आणि सतार वाजवायला सुरुवात केली अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा
कारण भगवत भक्तीमध्ये माया आडवी येते पहा, माया भगवंतांनी निर्माण केलेली माया. कारण भगवान श्रीकृष्णाला वसुदेव जेव्हा यमुनेतून नेत होते, ती फुगत चालली श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता, गळ्यापर्यंत आली वसुदेवाच्या. मग कृष्णाने असा विचार केला की हिला माझा बाप उडत आहे याची काळजी नाही, तर आपलं एक चरण कमल त्या जलामध्ये प्रविष्ट केलं आणि यमुनेने रस्ता तयार करून दिला. कसा? शुभांगी जशी विंचरी केशभांगा, कशी ती नदी जाहली ती दुभांगा. हरी घेऊनी चालला गोकुळात, यशोदे पुढे ठेवूनी त्यास देत. जुनी स्त्री वेणीला एक झटका मारायची आणि मधोमध रेष पाडायची. तसा रस्ता यमुनेने भगवंताला करून दिला. ही माया आहे. मायाचा तिकडे जन्म घेतला होता यशोदेपाशी. आता ब्युटी पार्लर मुळे इकडचा भाग इकडे गेला, तो भाग निराळा नाही का. आणि तिकडून वसुदेवाने त्या मायेला आणलं. यमुनेने काही गडबड न करता आपोआप रस्ता तयार करून दिला. हो, आपोआप. असं कसं? त्या मायेने विचारलं, म्हटलं कृष्णाला तू बरोबर रस्ता दिला नाही, अडथळे आणले, मलाच का? काही प्रार्थना न करता यमुना म्हणाली, दुर्जन प्रथम वंदे सज्जनम तदनंतरम. म्हणून अवसर बार बार नाही यावे, ज्याना तो कछु करले भलाई, जन्म मरण सुख पाहावे. जन्म मरणाचं सुख मी सांगितलं तुम्हाला. गीतेतला 8वा अध्याय श्लोक 6. यम यम वापी स्मरण भाव त्यज्यत्यंती कलेवरम. शरीर सोडत असताना मनामध्ये जे विचार येतील तो जन्म आपल्याला प्राप्त होतो. उदाहरण द्यायचं झालं, समजा धनात जर आपलं लक्ष असेल, अशी गीता सांगते बरं का, म्हणजे पैशामध्ये जर लक्ष असेल तर सर्प योनीला जातो. घरामध्ये जर लक्ष असेल मरण समयाला तर पार होऊन हिंडत राहतो. दृष्टांताने हे तुम्हाला लवकर समजेल. एक मनुष्य फोटो स्टुडिओ मध्ये गेला आणि फोटोग्राफरला सांगितलं फोटो काढायचा, त्याचा मेकअप करून या. आला मेकअप करून, आता स्थिर बसा म्हटलं. स्थिर बसला. थोडं चेहऱ्यावर हास्य ठेवा. कुणा कुणाचे चेहरे काही नसतात नाही हास्य दिसते. सद्गुरुनाथ महाराज. आणि हलू नका, डुलू नका, फक्त स्माइल करा. आता फोटो काढणार फोटोग्राफर, तितक्यात याच्या नाकावर एक माशी येऊन बसली. त्याचा फोटो काढायचा होता. हाताने कशी हाकलू, हॅक चिक केलं आणि याने कॅमेऱ्याचं बटन दाबलं. फोटो तसाच निघाला. 2-3 दिवसांनी आला की मला माझा फोटो द्या. मी घ्या. कसा कसा फोटो काढला तुम्ही? नाक शिंकर ना. मी तुम्हाला सांगितलं होतं 17 वेळ, हालू नका, डुलू नका. त्याच्यात माझा काही दोष नाही आहे. माझा दोष नाहीच आहे. जसा फोटो तुम्ही जशी ऍक्शन दिली तसा फोटो काढला. फोटो स्टुडिओ मध्ये कसं बसायचं, कसं हसायचं हे ज्ञान आपल्याला जरी असतं, पण मरण समयाला कोणते विचार मनात येतील याचा काही नियम नाही आहे. म्हणून सूरदास महाराजांनी पद्य रचलाय आणि दीनदयाळ महाराजांनी पद्य रचलाय. दुर्लभ हा नरदेह जाणून क्रोधाधिक वर जावे. हरिनामस्मरणामध्ये माया आडवी येते. मम माया दुरत्तया. समर्थ रामदास स्वामींनी माया निरूपण रचलं बघ. आणि त्या माया निरूपणामध्ये असं वर्णन केलं आहे की करंटा पडूनी उताना करी नाना कल्पना, मग ते काहीच घडेना तैशी माया. करंटा पडून उतारा म्हणजे अशी मनुष्य आणि नाना तऱ्हेच्या कल्पना करतो तैशी माया. आणि दुसरे उदाहरण दिलं, द्रव्यदारे जे स्वप्न वैभव. समर्थ रामदास स्वामींची ओवी आहे. द्रव्यदारे जे स्वप्न वैभव
नाना विलासे हाव भाव परी काहीच न दिसे माव कैसी माया द्रव्यदारे ते स्वप्नमय भव नाना विलासे हाव भाव परी काहीच न दिसे माव कैसी माया. एक उदाहरण देतो याच्यावर. एक संन्यासी वेद विद्या शिकून आपल्या गावी परत निघाला आणि परत निघाल्यानंतर त्याला एक वरात दिसली संन्याशाला. त्यांनी विचारलं हे काय? त्या म्हाताऱ्या गृहस्थांनी सांगितलं ही वरात आहे, त्याचं आता लग्न होणार आहे. आणि यांनी जे दृश्य पाहिलं जागृतीमध्ये दृश्य पाहिलं आणि एका तलावाच्या काठी झोपला संन्यासी. जागृतीत पाहिलेलं स्वप्न याला तलावाच्या काठी स्वप्न पडलं. याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये माझंही लग्न झालंय आणि मी पण घोड्यावर बसलो. आता तो काळ राहिला नाही, घोड्यावर घोडा बसतो आणि या मारुतीच्या दर्शनाला चालला घोड्यावर बसून. जय जय श्री बजरंग कपिवर श्री हनुमंता, 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 जय जय श्री बजरंग कपिवर श्री हनुमंता. नाम स्मरणे गाता, नाम स्मरणे गाता, कोटी जय गाता गाता गाता, जय जय श्री बजरंग मारुतीच्या मंदिरात गेला, त्याला नमस्कार केला. महारुद्राला उचलाची दोनाच्या लंगिये जय जय श्री बजरंग कपिवर श्री हनुमंता, जय जय श्री बजरंग कपिवर श्री हनुमंता, जय जय श्री बजरंग कपिवर श्री हनुमंता. वायुदूत है महान जितेंद्रिय बुद्धिमान, वायुदूत है महान जितेंद्रिय बुद्धिमान. अंतरामध्ये गाडी झोपला. स्वप्न पडलं माझंही लग्न झालं आणि माझी स्त्री आली आणि म्हणायला लागली नाथ थोडं बाजूला व्हा, मलाही मंचकावर बसू द्या. हा जो सरकला तो तलावातच पडला. वाचवा वाचवा म्हणून करायला लागला. एक आजोबाने त्याला बाहेर काढवलं, का रे तू असा कसा तलावात पडला? तर स्वप्नातल्या मिथ्या स्त्रीने मला तलावात पाडलं म्हणून
आपण प्रपंच किती आवडीने करतो का? प्रपंचाचा अत्यादर, परमार्थाचा अनादर, संसार भार जोदार या नावबद्ध. बद्धतेचे लक्षण आहे ते. हरिसी सतत भजावे मनुजा, हरिसी सतत भजावे. आणि अवसर वार वार नाही आवे, जाना तो कछु करले भलाई, जन्म मरण सुख पावे. आणि ही सुवर्ण संधी कुणी सोडली? हातातून कशी निसटली सुवर्ण संधी ते आपण आख्यानातून पाहू. पूर्वपदाची मर्यादा संभवितांना सूरदास महाराज वर्णन करतात. बार बार नहीं आवे अवसर, बार बार नहीं आवे अवसर, बार बार नहीं आवे, बार बार नहीं आवे अवसर, बार बार नहीं आवे अवसर. जाना तो कछु करले भलाई, जाना तो कछु करले भलाई, जन्म मरण सुख पावे अवसर, बार बार नहीं आवे 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 अवसर. वह संसार उसका पानी, वह संसार उसका पानी, पलकन में उड़ जावे अवसर, बार बार नहीं आवे, बार बार नहीं आवे अवसर, बार बार नहीं आवे अवसर. सूरदास कहे हरि मिलन को, सूरदास कहे हरि मिलन को, हरि के गुण तुम गावे अवसर, बार बार नहीं आवे अवसर, बार बार नहीं आवे अवसर, बार बार नहीं आवे, नहीं आवे, नहीं आवे. शेगावीचे संत गजानन, मडगावीचे वासुदेव गुरु. शेगावीचे संत
ब्रह्मे सामावले उभयता भेटले ब्रह्मे सामावले शेगावीचे संत गजानन आडगावीचे वासुदेव शेगावीचे संत गजानन आडगावीचे वासुदेव उभयता भेटले ब्रह्मे सामावले सुंदर मोगरा एक सुंदर मोगरा एक गुलाब तरुवर खरा एक गुलाब तरुवर एक गंगा भागीरथी एक गंगा भागीरथी एक गोदा असे निश्चिती एक गोदा असे निश्चिती उभयता भेटले ब्रह्मे सामावले उभयता भेटले ब्रह्मे एक साक्षात पशुपती एक साक्षात पशुपती एक साक्षात पशुपती एक उत्पत्ती निस्थिती एक उत्पत्ती निस्थिती उभयता भेटले ब्रह्मे सामावले शेगावीचे संत गजानन माडगावीचे वासुदेव शेगावीचे संत गजानन माडगावीचे वासुदेव उभयता भेटले ब्रह्मे सामावले उभयता भेटले ब्रह्मे सामावले दोन मिनिटे भगवंताचं भजन करूया. ज्याला हात आहे त्यांनी टाळी वाजवायची हा. मुखाने बोलता येत असेल तर भगवंताचं नामस्मरण करायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
चंद्राने याची असे जन्मभूमी श्री दत्त नेमी गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली नमस्कार नाना समाजा त्रिगाणी तुझी देवनिष्ठा गुरुच्या पदी दे तया चिंतिसी नित्य एकाग्र चित्ते गाठी दे देयके साधनिया नमस्कार श्री सद्गुरु कृष्णराया सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय अजून थोडा मोठा पाहिजे आम्हाला काही काही गावाला डोळे उघडे ठेवून झोपणारे श्रोते भेटतात तुम्ही कीर्तन ऐकतात ती त्याची पावती आहे जय जयकार म्हणजे काही होणार नाही तुम्ही घाबरू नका काहीच होणार नाही जय जयकार केल्याने यदा कदाचित जर काही झालं तर हार माझ्या गळ्यात आहेच असो एकदा जय जयकार करून नंतर आख्यानाला प्रारंभ करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव कथाभाग असा आहे अवंती नगरीमध्ये एक रामभद्र नावाचा राजा होऊन गेला आणि त्याला 2 स्त्रिया होत्या आता राजा म्हटलं की 2 पत्नी आलीच एक आवडती दुसरी ना आवडती आणि रामभद्र नावाचा जो राजा आहे सालावंती माझी नामे रामभद्र वीरमणी गुणवती भार्या ज्येष्ठा गुणवती भार्या ज्येष्ठा अप्रिय प्रिय रूपमती वीरमणी रामा रामा केलं त्यांनी रामभद्राने त्याच्या मनामध्ये असा विचार आला राज्य तर आपण उपभोगलं आता थोडी परमार्थाची दीक्षा घेऊ म्हणून महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये आला अनेक साधू त्याला दिसले तिथे उज्जैनला पण ते साधू त्यांना काही पटले नाही हिंदीमध्ये एक म्हण आहे पाणी पिणं छान के गुरु करना पहचान के नाही का तसे गुरु पुष्कळ असता चॅनल उघडलं गुरुच गुरु आहे एका ठिकाणी गुरु आले त्या शिष्याने बिचाराने कर्ज काढलं आणि त्या कर्जातून रोज महाराजांना पाहुणचार आणि त्या शिष्याकडे घोडी होती बा ती महाराजांना बळकवायची होती म्हणून स्नान केलं महाराजांनी पाटावर बसले आणि उगीच आवाज काढू लागले घोडी 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 त्या शिष्याच्या लक्षात आलं महाराजांना घोडी बळकवायची आहे त्यांनी स्नान केलं महाराजाच्या अंगावर शालजोडी होती हाय बसला पाटावर आणि शालजोडी 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 शेवटी महाराज म्हणाले अरे बाबा तसं करू नको तुझी तुला माझी मला महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये आला महाकालेश्वराचं दर्शन घेतलं गौरी तरी न तुझे पाय गौरी माझ्या देवा तूच माझी माय माझ्या देवा तूच माझी माय
म्हणती थोर थोर संग दयावंत तुझा म्हणती थोर थोर संग एक रूप आपण दोन्ही तुझा निसाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय त्यांनी दर्शन घेतलं पहा महाकालेश्वराचं पुन्हा बाहेर आला साधू दिसले त्याला ते पटले नाही म्हणून राजवाड्यामध्ये आला आपल्या सेवकाला बोलवलं सांगितलं मला तू महाकालेश्वराच्या मंदिरात जा चांगले साधू असतील संधी साधू नाही चांगले जर असतील तर मला निरोप दे मी येतो त्याचा भाग्यकाल जवळ आला होता रामभद्र राजाचा आणि एक दिवस त्या महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये गुरु शिष्याची जोडी आली एके दिनी मच्छिंदर साधू आले तयाची गावी मच्छिंद्र आणि त्यांचा शिष्य गोरख हा आला आणि महाकालेश्वराचं दर्शन घेतलं बघा कुणी मच्छिंद्रनाथांनी आम्हाला जरा प्रश्न विचारण्याची सवय आहे श्रोत्यांना मी आता ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथीमध्ये कीर्तन केलं मागच्या वर्षाच्या 2 वर्षापूर्वी आणि एक श्रोता माझ्यापाशी आला मी आख्यान लावलं ज्ञानदेवाने भिंत चालवली एक श्रोता आला म्हणून बुवा तुम्ही आख्यान चांगलं लावलं तर तुम्ही भिंत चालवून शकता का किंवा भिंत चालवून मला दाखवा तो कीर्तनकारच नाही याच्यापाशी समय सुचकता नाही तर ठीक आहे मी चालवून दाखवतो ना मी त्याला म्हटलं मला एक सांग ती भिंत चालवली आणि गर्वहरण कुणाचं केलं ज्ञानदेवानी चांगदेवाचं मग चांगदेव कशावर बसून आले वाघावर तू वाघावर बसून ये मी तुला भिंत चालवून दाखवतो असे काही काही प्रश्न आणि सेवकाचा निरोप आला म्हणलं महाराज अलौकिक तेजाचे गुरु शिष्य आपल्या महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये आलेले आहेत रामभद्र राजा घोड्यावर बसला आणि महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये आला आणि मच्छिंद्रनाथ तिथे बसले होते तिथे आला नमस्कार केला मच्छिंद्रनाथाने विचारलं कोण रे तू महाराज मी या उज्जैनी नगरीचा राजा आहे आणि मला परमार्थ ज्ञान मिळावं याकरता मी तुमच्याकडे आलो आहे मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात की बाबा परमार्थ ज्ञान तुला द्यायचं झालं पण तू आम्हाला काय देशील मग समजा दीक्षा दिली तुला तर तुला काय द्यायचं महाराज तुम्हाला जर प्रवासाचा कंटाळा आला असेल तर एका राजवाडा बांधून देतो इथे राहा दास दासी नौकर चाकर सगळे देतो मच्छिंद्रनाथ महाराज लागले अरे बाबा राजा तुझे ते दास दासी नौकर चाकर राजवाडा आम्हाला नको आम्ही बरेच महिने समाधी अवस्थामध्ये असतो समाधी अवस्थेमध्ये असतो एकदा समाधी उतरली की देह धर्म म्हणून भूक लागते आम्हाला तर महाराज काय हरकत नाही फक्त मला काही कमी नाही आहे अवनीपतीस न्यून काय या जगी असे अवनीपतीस न्यून काय या जगी असे अमर अवनीपतीस न्यून काय या जगी असे अवनीपतीस न्यून काय या जगी असे
आमची समाधी उतरली म्हणजे आम्हाला देहधर्म म्हणून भूक लागते. तू जर आम्हाला दूध भात भिक्षा वाढली तर मी तुला अनुग्रह देईल, दीक्षा देईल. ठीक आहे म्हटलं महाराज. त्या रामभद्राने विचार असा केला की आपल्याकडे कमी आहेत का दास दासी नोकर जागर, सोपा आहे. दूध भात भिक्षा द्यायची मच्छिंद्रनाथांना, परमार्थाचं ज्ञान मला मिळेलच होत. मच्छिंद्रनाथांनी ओळखलं इतर ठिकाणी केअर ऑफ चालतं, समजले का, पण परमार्थात केअर ऑफ चालत नाही. एका सत्पुरुषाचं वाक्य आहे ते. आणि महाराज मग कुणाची मदत, हा तुला तुझ्या पत्नीची मदत घेता येईल. ठीक आहे म्हणलं महाराज. आणि या राजवाड्यात आला आणि रूपमती नावाची याची आवडती बायको होती, पत्नी होती. तिला सगळी हकीकत सांगितली की आता मला गुरु मच्छिंद्रनाथ परमार्थाची दीक्षा देणार आहे. पण काय झालं, पण त्यांना दूध भात भिक्षा घालायची आहे. त्यांचा शिष्य केव्हा येईल काही सांगता येत नाही. तू मला सहकार्य करशील ना. आता कोणत्या स्त्रीला आपला नवरा संन्यासी झालेला आवडेल हो, नाही का. तिने हो म्हटलं तुम्हाला पूर्ण मी सहकार्य देते, पूर्ण सहकार्य देते. आणि त्या दिवशीपासून दूध भाताचं भांड शिजवायला सुरुवात केली. दूध भात भिक्षा तयार झाली. बा आता फक्त गोरक्षाची वाट आहे. गोरक्ष केव्हा येतो याची वाट आहे. आणि 7 दिवस झाले हो दोघांना जागरण झालेलं, रामभद्राला आणि रूपमतीला. त्या राजाने असा करार केला की काही वेळा मी झोपतो, तू जागी राहा, आणि तू झोपल्यावर मी जागी राहतो. हा करार केला. तिला माहित होता करार हा मोडण्या करताच असतो. आणि 7 दिवस झाले. 7व्या दिवशी मात्र गोरक्ष आला. तत्पूर्वी त्या दोघांनाही जागरण झालेलं, दोघही झोपले. दासी ती जिथे होती तिथेच लवणली. आणि पहारेकरीला होता, त्याला आडवा होऊन झोपता येत नव्हतं. तो जातीवंत होता, उभ्या उभ्या झोपला. आणि 7व्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमाराला गोरक्ष आले. पहा, आधी रात जब बीत गई तब, 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 भिक्षा मांगने आया, भिक्षा मांगने आया. राजा मंदिर के द्वार पे उसने अलग जगाया. आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत आधी रात जब बीत गई तब भिक्षा मांगने आया. राज मंदिर के द्वार पे उसने अलख जगाया. अलख निरंजन म्हणून पुकारा केला. हे सगळे निरंजन यांच्या घोरण्याचे आवाज त्या गोरक्षाच्या कानावर गेले. षड्ज मध्यम पंचम या स्वरामध्ये हे घोरू लागले. आणि गोरक्षाने तो राजवाडा सोडला. राजाला जाग आली. पहारे करायला विचारलं, अरे तू झोपला होता का? म्हटलं जाग केव्हा आली? लागता आली. अरे म्हटलं कोणी भिक्षा मागण्याकरता आलं होतं का? लव एक कानफाट्या जोगी आला होता. मग तो निघून गेला. अरे मला उठवायचं तर घरी.
तर तुम्ही सगळे झोपले तर मी उठवलं नाही. राजा जो होता तो घोड्यावर बसला आणि महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये आला आणि मच्छिंद्रनाथांना साष्टांग नमस्कार घातला. तर महाराज एक संधी माझी हातून चुकली, दुसरी संधी द्या मला. मच्छिंद्रनाथ म्हणाले, राजा परमार्थ दीक्षा घेण्यास तू अपात्र आहेस. रागवले मच्छिंद्रनाथ. तर माझा शिष्य आला असता त्याला भिक्षा घालण्यात आली नाही. चल जानी कलवस्त, चल जानी कलवस्त, चल जानी कलवस्त न करू, चल जानी कलवस्त न करू. वागस्त बेशिस्त राजा तुला फक्त आम्ही दूध भाताची भिक्षा मागितली होती, दूध भाताची भिक्षा, आणि काहीच नको तुझं आम्हाला. तुला महाराज एक संधी द्या ना. मला माहित आहे मच्छिंद्रनाथ म्हणायला लागले, मी तुला फक्त दूध भाताची भिक्षा मागितली होती. दूध भात ताजा देना महाराज एक संधी अजून द्या ना. क्षमा करा, चुकलो मी. त्या रूपवती माझी पत्नी रूपवती, तिच्यामुळे ही संधी सुटली. महाराज म्हणाला, तिला काय दोष देतोय बाबा. आणि राजाला थोडी आशा वाटू लागली. गुणकोण ही मान रूपवंश बेमान. आपण गुणवतीकडे गेलो तर महाराज एक संधी द्या. पायावर मस्तक ठेवलं. दयाळू मच्छिंद्रनाथ होते ते, त्यांनी संधी दिली. तर एक संधी अजून देतो तुला. ठीक आहे महाराज, पण आता तुमच्या शिष्याला त्याच पत्त्यावर पाठवू नका, पत्ता बदलला आहे. क्षिप्रा नदीच्या काठी आश्रमामध्ये माझी जी नावडती पत्नी आहे गुणवती, ती राहते. तिथे तुमच्या शिष्याला पाठवा. आणि राजा राजवाड्यात गेलाच नाही. क्षिप्रा नदीच्या काठी जो आश्रम होता गुणवतीकडे आला. गुणवतीने स्वागत केलं. म्हणलं, गेला ना माझ्यावरचा राग. तो राजा म्हणायला लागला, चूक तुझी नव्हती, गुन्हा माझा होता. त्या गोरक्षाने विचार केला की आता पत्ता बदललाय, आम्हाला लोक चहाला बोलवतात.
औरंगाबादला मी कीर्तनाला गेलो होतो, तिथे त्यांनी पत्ता दिला, सिडको कंपनीच्या मागे, होडको त्याच्या बाजूला, नाही मिळाला तर खुद हुडको नाही का? आणि गोरक्षाला पाठवा तिथे. आणि राजाने सगळा आपला जो मानस होता तो गुरुवतीला सांगितला. आणि गुरुवती मोठी हुशार होती, बुद्धिमान होती. तिने असा विचार केला की 8 प्रहराचा 1 दिवस, तशी तिने 20 भांडे घेतली. बा तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला परमार्थ दीक्षा मिळवून देण्यास माझं सहकार्य राहील आणि 100% सहकार्य राहील. हे लवकर समजते भाषा. आणि तिने भांडे, दूध भाताचे भांडे शिजवायला सुरुवात केली. बा 20 मिनिटांनी 1 भांड. इकडे 7 दिवस झाले, दोघंही वाट पाहत आहे. दोघंही वाट पाहत आहे की गोरक्ष केव्हा येईल. आणि दोघांनाही जागरण झालेलं. एक दिवस ही म्हणायला लागली, गुणवती म्हणलं, राजेसाहेब माझ्या स्नानाची वेळ झाली आहे, दूध भाताचं भांड तयार आहे. 3 सांजेची वेळ होती ती. हे दूध भाताचं भांड घ्या आणि गोरक्ष आला की त्याच्या झोळीमध्ये दूध भाताची भिक्षा टाका. ठीक आहे म्हणलं. ती स्नानगृहामध्ये गेली. बा गुणवती स्नान केलं आणि तीच वेळ नेमकी गोरक्षाने साधली. अलख निरंजन, अलख निरंजन. हे महाराज निरंजन झोपले होते ते. पण पुसटचा आवाज हिच्या कानावर गेला. गुरुवतीच्या पुसटचा आवाज कानावर गेला. अरे 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 अरे, इतके दिवस आपण त्याची वाट पाहिली आणि काय करावं. ओल्या वस्त्रानुसार बाहेर आली आणि हे झोपलेले दूध भाताचं भांड घेतलं आणि गोरक्षापाशी आले. म्हणलं महाराज दूध भात भिक्षा ही घ्या. गोरक्ष म्हणाले आता नाही घेणार, वेळ टळून गेली. घेत नाही ना. मग एक काम करा, एक तर भिक्षा घ्या, नाही तर मला जाळून भस्म करा. तर गोरक्ष काय ऐकत नव्हते. शेवटी हिने ते भांड घेतलं दूध भाताचं भिक्षेचं आणि निघाली महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये. आणि जिथे मच्छिंद्रनाथ बसले होते तिथे आली. तर महाराज तुमच्या शिष्याला यायला वेळ होईल म्हणून मी स्वतः आली आहे, ठीक आहे भिक्षा. परमार्थाची तळमळ मच्छिंद्रनाथाने ओळखली तिच्या आणि दूध भाताच्या भिक्षेचा स्वीकार केला आणि आपला वरदहस्त त्या गुणवतीच्या मस्तकावर ठेवला. तिला मुक्तावस्था प्राप्त झाली. इकडे राजाला जाग आली, तर गुणवती कुठे आहे. पहारेकरांनी सांगितलं ते मंदिरात गेली आहे. पण गोरक्षाला विनंती करूनही त्यांनी भिक्षा घेतली नाही. पाव पडो मैं थोडी जोगी, मत जा मत जा मत जा जोगी, मत जा मत जा मत जा. पाव पडो मैं थोडी जोगी, मत जा मत जा मत जा. अगर चंदन की चितार जाऊं, अगर चंदन की चितार जाऊं, अपने हाथ जला जाऊं, अपने हाथ जला जाऊं. मत जा मत जा मत जा मत जा मत जा. दूध भाताची भिक्षा ठेवली. मच्छिंद्रनाथांनी वरदहस्त ठेवला. बा आणि इतक्यात राजा तिथे आला. पाहत होता आपली पत्नी मुक्त अवस्थेमध्ये गेलेली आहे. म्हणलं महाराज परमार्था करता नंबर मी लावला होता, तर कृपा कोणावर केली तुम्ही. ही तुझी पत्नी. राजा मला तू राजेपणाचा तोरा दाखवू नको. काही काही लोकांना दाखवण्याची फार सवय असते. बा दाखवायचं फक्त, काय राहत काहीच नाही. एकानं 2 ग्रॅमची अंगठी केली सोन्याची,
आता लोकांना दाखवायची आहे ती. मग कसं एका लग्न समारंभ झाला, पूर्वी बसून जेवत असत, आता बफे आहे. जिकडे तिकडे बफेची आता सिस्टीम सुरू झाली आहे. आणि लोक मग बफेलो खात, बफेलो खाणं झाल्यावर बफेलो सारखं खातात असो. आणि मला तुम्ही अनुग्रह केव्हा देणार महाराज, राजाने विचारलं. तर तुझ्या परमार्थाची आता वाट लागली. वाट लागली कुठपर्यंत वाट आहे, वाट कुठपर्यंत पाहावी लागेल, म्हणलं पुढच्या जन्मापर्यंत. आणि ही महाराज तुम्ही माझा उद्धार करणार का, म्हणलं छे मी नाही करणार. ही ती तुझी पत्नी आहे, ती मुक्तावस्थेत गेलेली आहे. आणि ती केव्हा येईल सांगू का, विठ्ठल पंता पोटी, विठ्ठल पंता पोटी घेतील देवत्रय अंश अवतार. आळंदीला विठ्ठल नावाचा मुलगा जन्माला येईल. त्याचं लग्न रुक्मिणी नावाच्या कन्येशी होईल. आणि त्या रुक्मिणीला 4 अपत्य होतील, निवृत्ती, ध्यानदेव, सोपान. आणि ही जी तुझी पत्नी आहे ना, ती मुक्ताबाई म्हणून जन्म घेईल. बरं म्हटलं मला, मुक्ताबाई म्हणून जन्म घेईल, ती तुझा उद्धार करेल. तर तोपर्यंत काय करू. राजाला मोठं वाईट वाटलं. ही 2 सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली होती. महाराज मी कुठपर्यंत वाट पाहू, म्हटलं पुढच्या जन्मापर्यंत. म्हणलं मी कोण होईल तेव्हा, म्हणलं तू चांगदेव होशील, चांगदेव. सद्गुरुनाथ महाराज. आणि अशा प्रकारे त्या राजाला पश्चाताप झाला. 2 सुवर्ण संधी त्यांनी सोडल्या. तुम्हा आम्हाला जर या नरदेहाचा सार्थक करून घ्यायचं असेल तर हा मानव देहच त्याला कारणीभूत आहे. म्हणून पूर्वपदामध्ये सुरदास महाराज वर्णन करतात. बार बार नहीं आवे अवसर, बार बार नहीं अवसर, बार बार नहीं जाना तो कजियो करले बड़ाई. जन्म मरण सुख पावे अवसर, बार बार नहीं
पद हे पावन ब्रह्म आम्ही गाऊ जाते पदना सतगुरुला
जल पावन धामा करनाथ में कष्ट मिटाओ वर्तमान सद्गुरु की आरती करो नाना की आरती करो नाना की करो गुरुवर गुजराती सागर की आरती करो नाना की सदा सर्वदा योग तुझा घडावा जे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता नंदा हो नायका मागणे हे ज्यादा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही उपासनेला दृढ चाल व्हावे भूदेव संताशी सदा व्हावे सकर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे शुकासायुगे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला नमो आर्य भूमी जिथे वाढीला नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला नमस्कार माझा श्री दत्तात्रयाला नमो जन्मभूमी तया माणग्रामी गणेशोदरी जन्मला वासुस्वामी सदा शांत वृत्ती असे सुस्म भावा नमस्कार माझा गुरु वासुदेवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव